यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस असं म्हणत धुरंधर 2 आला आणि बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुवा झाला. कमाईचे रेकॉर्ड्स किरकोळीत तुटले. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे धुरंधरच्या दोन्ही पार्ट्सनी स्पाय युनिव्हर्स या थीमचा रितसर बाजार उठवला. YRFचे स्पाय, त्यांचं दुसऱ्या देशात जाणं, मग तिथे लव्ह स्टोरी फुलणं, मग ऐनवेळी धोका, मग देश आणि प्रेम दोन्ही जपणं. या सगळ्या राड्यात कुणी हवेतून उडून येतं तर कुणी जुन्या प्रेमासाठी जीव धोक्यात घालतं. पण धुरंधरमध्ये यातलं काहीच नव्हतं. धुरंधरचा स्पाय हमजा आणि YRFचे स्पाय यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण आता YRFच्या स्पाय युनिव्हर्समध्ये नव्या स्पायची एंट्री झाली आहे आणि साहजिकच तुलना सुरू झाली आहे ती धुरंधर सोबत. पण आलिया भट्टच्या अल्फामध्ये नेमका आहे काय? फक्त टीझर आला असला तरी पिक्चरचा बाजार का उठतोय? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता अल्फामध्ये आहे काय? तर टीझरमधून एक बेसिक स्टोरी लक्षात येते. एक वडील म्हणजेच बॉबी देओल हरियाणवी बोलत आपल्या मुलीला एक गिफ्ट देतात. जस्ट 18 वर्षांच्या झालेल्या मुलीला एका रूमची चावी दिली जाते आणि तुझं पहिलं मिशन पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं सांगितलं जातं. ही मुलगी असते अल्फा, आलिया भट्ट. तिचे वडील मागची 18 वर्ष तिला कसं ट्रेन करत होते, भारताची नेक्स्ट जनरेशन सोल्जर म्हणून ती कशी तयार होत होती, हे सगळं टीझरमधून दिसतं. आणि शेवटी आलिया भट्ट आपल्या टार्गेटला उडवते. मिशन सिक्रेट असतं, टार्गेटला उडवायचं असतं. आलिया त्याच्या डोक्यावर बंदूक ताणून धरते. तेवढ्यात तिच्या वडिलांची एंट्री होते. टार्गेटला वाचवायला नाही तर आलियाला हॅपी बर्थडे म्हणायला. या पिक्चरमध्ये आलिया भट्ट, बॉबी देओल, अनिल कपूर आणि शर्वरी वाघ आहेत. आलिया भट्टचं नाव सीता असण्याची शक्यता आहे आणि ती भारताच्या शत्रूंना मारणार असल्याचं सध्या तरी दिसतंय. आता कोणीतरी वयाच्या 18व्या वर्षी प्रॉपर ट्रेनिंग वगैरे घेऊन भारताच्या शत्रूंना उडवणार असेल तर त्यात वाईट काय? यात माप काढायचा विषय येतोच कुठे? तर लॉर्ड बॉबी देओल आपल्या मुलीला ट्रेन करताना सांगतात, मी तुला एका सिक्रेट मिशनसाठी तयार करतोय. सिक्रेट मिशनचं नाव आहे अल्फा. आणि मग त्या मिशनचा टॅटू तिच्या हातावर काढतो. मिशन सिक्रेट, पोरगी गुप्तहेर आणि हातावर मिशनच्या नावाचं टॅटू. वा रे दुनिया. वीक डिटेलिंग बाय शिव रवेल. पण आता एवढं भारी अल्फा हे नाव, त्याचा सिम्बॉल सुद्धा टॅटू काढण्यासारखा आहे म्हणून काढला टॅटू. यात बिघडलं काय? तर काहीच नाही. विषय बिघडला तो फ्रेम टू फ्रेम आणि डायलॉगच्या कॉपीमुळं. टीझरचा ओपनिंग सीन बॉबी देओल आलियाला गिफ्ट देतो, तसाच सीन ल्यूक बेसनच्या ला फेम निकितामध्ये. तशीच पार्टी, तसंच गिफ्ट, फक्त इथे चावी आहे आणि तिकडे गन आहे. फक्त ओपनिंग सीनच नाही तर इतर सीन्समध्ये सुद्धा हा फ्रेम बाय फ्रेम कॉपीचा विषय आहेच. अमेरिकन स्नायपर मधला वुल्फ आणि शिपचा डायलॉग सुद्धा घेतलाय. पण तो अल्फामध्ये ऐकताना अगदीच अवर बिझनेस इज अवर बिझनेस, नन ऑफ युअर बिझनेसच्या लेवलला गेलाय. बरं, विषय इन्स्पिरेशनचा असला तर पहिला धुरंधर सुद्धा सत्यावरून इन्स्पायर्ड असल्याचं कित्येक सीन्समधून दिसून येतं. पण तरीही धुरंधरचा एक मास अप्रोच आहे जो अल्फाला मॅच करता येत नाही. खुखार फाईट सीनमध्ये जीवाची बाजी लावलेली हिरोईन हसते आणि सीन मधली इंटेन्सिटी थेट शून्यावर येते. बरं, हे सगळं भाग कशाचं आहे? तर YRF स्पाय युनिव्हर्सचा. 2012 मध्ये एक था टायगर पिक्चर आला. प्रचंड हवा झाली, पैसे छापले गेले. मग यशराजनं टायगर जिंदा है रिलीज केला. मग वॉर आला. वॉर हिट झाल्यावर यशराजला वाटलं सगळे स्पाय कार्यकर्ते पाकिस्तानच्या कारवाया मोडून काढतायत, पाकिस्तानला पार सळो की पळो करून सोडतायत, पण यांना एकत्र आणलं पाहिजे. मग 2023 मध्ये पठाण आला, ज्यात 2 पिक्चर मधले कार्यकर्ते एकत्र दिसले. मग टायगर 3 आला, ज्यात पठाण मधला शाहरुख आणि वॉर मधला ऋतिक सुद्धा होता. ज्यामुळं साहजिकच क्रॉस ओव्हरमुळं हे युनिव्हर्स तयार झालं. मग नंतर वॉर 2 आला, ज्यात भर पडते अल्फाची. पण एका पिक्चर मधले कॅरेक्टर्स दुसऱ्या पिक्चर मध्ये दिसतायत. गुप्तहेरांचं खतरनाक नेटवर्क आहे. मग विषय भारी आहे का? तर आहे. पण इथं 2 स्पाय भेटले की नाचतात. दोस्ती कट्टर तर कुठेही टक्कर असं म्हणत गळ्यात गळे घालतात. त्यात सुरुवातीपासून गुप्तहेरानं ज्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो तोच शेवटच्या क्षणी दगा देतो. हा पॅटर्न तर अनेकदा पाहायला मिळालाय. मुळात या युनिव्हर्सच्या स्टोरीजचा बेस असतोय लव्ह स्टोरी. ॲक्शन असते पण टिपिकल बॉलिवूड स्टाईल, ज्यात अल्फामुळं आणखी एका पिक्चरची भर पडणार आहे. पण टीझर नंतरच अल्फा गणल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. बरं, या गणल्याच्या चर्चा फक्त टीझरच्या कंटेंटमुळे होत आहेत असंही नाही. एक्स्ट्रा PR सुद्धा पिक्चरच्या अंगलट आलाय. अगदी सलमान, शाहरुख पासून RCBचा कॅप्टन रजत पाटीदारनं सुद्धा अल्फाचा टीझर कसा खतरनाक आहे याबद्दल पोस्ट केल्यात. पण सगळ्या पोस्ट
सगळ्या स्टोरीज या एकाच पॅटर्नमध्ये, ज्यामुळं साहजिकच हे सगळं पेड प्रमोशन असल्याची टीका झाली. त्यात लोकांनी अशी लोक शोधून काढली ज्यांनी धुरंधरच्या पोस्ट केल्या नव्हत्या पण अल्फाच्या केल्या, आणि पेड प्रमोशनचा घावेश डाव समोर आला आणि टीका आणखीनच वाढल्या. धुरंधरला सपोर्ट करणं आणि न करणं यावरून आधीच 2 गट पडले होते, ज्यात अल्फामुळे आणखी भर पडली आहे. मग दोन्ही पिक्चरची तुलना होऊ लागली. बॉलिवूडमधला एक गट अल्फाला जीव तोडून सपोर्ट करतोय पण धुरंधर बद्दल शब्द सुद्धा काढत नाहीये. हाच मुद्दा चर्चेचा ठरलाय. पण धुरंधर आला 2025 मध्ये, एक था टायगर आला 2012 मध्ये. त्यात YRFनं स्पाय युनिव्हर्स बनवलं. धुरंधर तर 2 पार्ट मध्ये झाला. मग तुलना होण्याचा विषय काय? तर धुरंधर ठरलाय स्पाय फिल्म्स मधला सचिन. एवढं भारी खेळायचं की प्रत्येकाची तुलना आपल्याशी झालीच पाहिजे. म्हणजे कसं, तर विराट कोहली रेकॉर्ड्स मोडायला लागला तेव्हा त्याची तुलना सचिनशी झाली. आता वैभव सूर्यवंशी कमी वयात राडा करतोय तर त्याची तुलना सुद्धा सचिनशीच होते. थोडक्यात आता कुठलीही स्पाय फिल्म आली तरी धुरंधरशी तुलना होणं हे नक्की आहे. ही तुलना बजेटच्या बाबतीत किंवा कुठल्या बॅनरचा पिक्चर आहे यावरून होणार नाही. ही तुलना होईल स्टोरी लाईन, स्टारकास्ट यावरून. धुरंधरनं खऱ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी पिक्चर सोबत ब्लेंड केल्या आणि विषय हिट ठरला. यात लव्ह स्टोरी होती पण ती स्टोरीचा भाग म्हणूनच पुढे आली. त्यात इथंही 2 स्पाय भेटले पण नाचले नाही. उलट त्यांनी आणखी मोठा राडा घातला. इथं 2 शत्रू देश शत्रू म्हणूनच समोर आले. त्यांच्यात प्रेमाचा सेतू वगैरे बांधला गेला नाही. त्यामुळे साहजिकच भारत पाकिस्तान अँगल असला तरी आणि नसला तरी तुलना धुरंधरशी होणार एवढं नक्की आहे. आणि ही तुलना होत असल्यामुळंच अल्फा गणलाय. कारण धुरंधरनं प्रत्येक गोष्ट लार्जर दॅन लाईफ दाखवली आणि अल्फा त्याच जुन्या पॅटर्नमध्ये अडकला. इकडून थोडा कंटेंट, तिकडून थोडा कंटेंट असं करत करत अल्फाचा टीझर रेडी झाला आणि धुरंधरशी तुलना व्हायला लागल्यावर एकच गोष्ट समोर आली. सिक्रेट मिशनवर असलेल्या मुलीच्या हातावर मिशनच्या लोगोचा टॅटू असलेला पिक्चर कुठल्या गणितात बसणार आणि हिट कसा होणार? पण टीझरच्या पलीकडे जाऊन अल्फा हिट होईल का, की धुरंधरपेक्षा भारी स्पाय थ्रिलर बनवणं अवघडच जाईल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.